परंतु वाद उकरून काढणार असाल आम्ही रस्त्यावरती उभे राहू. मला त्यातले काही जण भेटायला येणार आहेत मला, त्याला मी त्यांच्याशी बोलीनच. कसले पांढरे पट्टे मारताय, कशासाठी मारताय, कुठून आलंय नवीन? अनेक मुनी यांचे रस्त्यावरती फिरत असतात, हायवेवरती फिरत असतात, सगळीकडे जात असतात. तेव्हा नाही पांढरे पट्टे लागत तुम्हाला? सोसायट्यांमध्ये सांगताय, अस्तित्व दाखवताय. तुम्ही धर्माचं काम करा. तुम्ही त्या समाजाबद्दल, त्या जैन समाजाबद्दल जे काय धर्माचं काम करत असाल करा, करण्याबद्दल काहीच प्रश्न नाहीये. नको त्या भानगडीत कशाला येत आहे? मध्यंतरी तो कबुतराचा विषय काढला होता, आता हा पांढरा पट्ट्यांचा विषय. आणि हे राजकीय पक्षांच्या नादी लागून करतायत. सगळा जैन समाज असा नाहीये, पण हे जाणून बुजून. आणि मला तुम्हाला हेच सांगायचंय की या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही सगळे उतरता, आपलं डोकं फिरतं, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला या एका विषयांमध्ये, अशा गोष्टींमध्ये तुम्हाला गुंतवून ठेवायचं ज्याच्यामध्ये भावनिक सगळे विषय काढायचे, आणि ह्यांचं काम हे वेगळ्या तऱ्हेने चालू असतं. तुम्हाला इकडे बघायला लावतात आणि ह्यांचं काम इकडे चालू असतं. ही गोष्ट तुम्ही लक्षात घेतली पाहिजे, गांभीर्याने लक्षात घेतली पाहिजे. संपूर्ण देशाचा विचका झालेला आहे, राज्याचा विचका झालाय. मला ना कोणाची सत्ता आहे आणि कोण विरोधी पक्षात आहे वगैरे, कोणाला सत्ता मिळवायची आहे, हा सगळा भाग बाजूला सोडा. आपण आपल्या राज्याचं काय नुकसान करतोय, आपण आपल्या देशाचं काय नुकसान करतोय. आज बेरोजगारीचं प्रमाण इतकं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे, काही लक्ष आपलं त्याकडे? आज अजून पाऊस पडलेला नाहीये. महाराष्ट्र देशात अनेक ठिकाणी, खास करून महाराष्ट्रामध्ये दुष्काळी परिस्थिती येणार. आणि आमच्याकडे काय चाललंय? खासदार फोडणं, आमदार फोडणं, नगरसेवक फोडणं. आमची सत्ता कशी टिकेल, वाटेल तेवढे पैसे आम्ही द्यायला तयार आहोत. माणसं विकली जात आहेत. मला असं वाटतं राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या गोष्टींचा विचार करायला नाही पाहिजे, जनतेने करायला पाहिजे, लोकांनी करायला पाहिजे. की ज्यांना निवडून आणण्यासाठी तुम्ही 4-4, 5-5 तास, 2-2 तास तिथे उन्हामध्ये त्या रांगेत उभे राहिलात, तो माणूस 50-100 कोटीसाठी म्हणून विकले जातात. त्यांना पुन्हा तुम्ही परत उभे करणार का? आत्ताही जर समजा ते परत आले तर तुमची प्रतिक्रिया काय असणार त्याच्यावरती? एक जुनं वाक्य आहे ते, स्वाभिमान मेला ना की उरतात फक्त जिवंत प्रेत. आणि हे ज्या प्रकारचं राजकारण आता महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये जे सुरू आहे, भविष्यातल्या येणाऱ्या पिढ्यांना आम्ही काय सांगणार आहोत? आम्ही विकले गेलो म्हणून तुमच्यासमोर ही परिस्थिती आली. माझ्याकडे